महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये सुरुवातीला बातमी आहे। ठाण्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेअंतर्गत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या वतीने सावरकर गौरव यात्रा काढण्यात येते। गडकरी रंगायतन इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला वंदन करून या यात्रेला सुरुवात होणार आहे। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित राहणार असून भाजपचे आमदार देखील इथे उपस्थित राहतील। दगडीशाळा, गजानन महाराज मंदिर चौक, राम मारुती रोडवरून गोखले रोड ते हरिनिवास तसंच पाच पाखाडी ठाणे महापालिका आणि नितीन कंपनी मार्गे रामचंद्र नगर ते स्वातंत्र्यवीर सावरकर नगर, यशोधन नगर चौक आणि शिवाई नगरवरून वसंत विहार इथून डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह इथे या यात्रेचा समारोप होईल। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून समारोप होईल। या यात्रेमध्ये जागोजागी स्वागत केलं जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राजकीय सामना पाहायला मिळणार आहे। महाविकास आघाडीची पहिली वज्रमूठ सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे। शिंदे फडणवीस सरकारच्या अपयशाचा पाढा वाचण्यासाठी महाविकास आघाडीकडून राज्यामध्ये विविध ठिकाणी वज्रमूठ सभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत। यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये होते, तर दुसरीकडे सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेकडून सावरकर गौरव यात्रा देखील काढली जाते। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ही गौरव यात्रा काढली जाणार आहे। या यात्रेचा शुभारंभ छत्रपती संभाजीनगर पासूनच होणार आहे। या राजकीय लढाईमुळे संभाजीनगरचं वातावरण तापलंय आणि संभाजीनगर शहर भगवमय झाल्याचं पाहायला मिळतंय। 2 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगल आणि हिंसाचार झाला होता आणि असं असतानाही राजकीय पक्ष मात्र सभा आणि यात्रांवरती ठाम आहेत, त्यामुळे पोलिसांवरती अतिरिक्त ताण आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। ही सभा होऊ नये म्हणून बरीच लोक देव पाण्यात बुडवून आहेत, परंतु तसं काही होणार नाही। सभा व्यवस्थित होईल, शिस्तबद्ध होईल आणि अतिशय म्हणजे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही आमच्याकडून, याची खबरदारी आम्ही घेऊ। परंतु गृह विभागाची आणि सरकारची जबाबदारी आहे की सर्व संरक्षण जनतेला मिळालं पाहिजे। महाविकास आघाडीकडून आपण जर बघितलं तर जय्यत तयारी अशी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। भव्य स्टेज उभारण्यात आलेले आहेत। तर ऐतिहासिक मैदान जे की मराठवाडा सांस्कृतिक मैदान म्हणून छत्रपती संभाजीनगरचं ओळखलं जातं, त्या ठिकाणी सभा होणार आहे। आपण जर बघितलं तर सभेची अशी जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। किमान 80 ते 90 हजार लोक बसतील अशी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ नये यासाठी एक DIG रँकचे ऑफिसर, 3 DCP, 6 ACP आणि बाकी पोलीस स्टाफ जो आहे तो असे 1000 पोलीस स्टाफ या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। तर या सभेच्या ठिकाणी 16 CCTVची सुद्धा नजर असणार आहे। त्यामुळे ही सभा कशी प्रचंड होईल आणि या सभेमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या अनुषंगाने महाविकास आघाडीकडून देखील काही स्वयंसेवकाची नेमणूक या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे भव्य अशा प्रकारचं स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। एकूणच महाविकास आघाडीची ही पहिली सभा जी छत्रपती संभाजीनगरमध्ये होतीये त्याची उत्सुकता लागून राहिली आहे की महत्वाचे नेते शहराचं नामांतर झाल्याच्या नंतर खास करून उद्धव ठाकरे काय भूमिका घेतील, त्यातच नाना पटोले असतील, अजित पवार असतील, हे काय भूमिका मांडतात याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे। आता पुढची बातमी आहे सोलापुरात काँग्रेस विरुद्ध भाजपचे बॅनर वॉर पाहायला मिळतंय। राहुल गांधींच्या बॅनरच्या शेजारीच स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या स्वागताचे बॅनर लागलेत। राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर सोलापूर शहरात आमदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने राहुल गांधींच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले। दरम्यान सोलापुरात आज सावरकर गौरव यात्रेचे देखील आयोजन करण्यात आले, त्यामुळे भाजपच्या वतीने सावरकर गौरव यात्रेचे देखील बॅनर त्याच्या शेजारीच लावण्यात आले। छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीवरून खासदार सुप्रिया सुळेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागितला आणि त्यावरती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार चांगलेच भडकले। अमरावतीमध्ये जेव्हा दंगल झाली तेव्हा गृहमंत्र्यांचा राजीनामा का मागितला नाही असा सवाल त्यांनी सुप्रिया सुळेंना विचारलाय। संजय राऊत साहेब हे महाराष्ट्राच्या देशाचे एक मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल हे बोललं जातं हे दुर्दैवीच आहे आणि अशी हिम्मत या राज्यात कोणीतरी करू पाहतं
याचा अर्थ गृह मंत्रालयाचं हे टोटल फेलियर आहे आणि गृह मंत्रालयाने आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि जर झेपत नसेल तर तुम्ही बघा, आपल्या पुण्यामध्येच कोयता गँग आली. ही कोयता गँग आधी कधीच नव्हती. हे कसं काय झालं? कालही पुन्हा एकदा गृह मंत्रालयाच्या कामावर असेच प्रश्न झाले, ज्या पद्धतीने महाराष्ट्रात दंगल झालेली आहे. त्यामुळे ह्या खूप गोष्टी अतिशय गांभीर्य आहेत आणि मला वाटतं गृह मंत्रालयाने जर झेपत नसेल तर राजीनामा द्यावा. अमरावतीला दंगल झाली होती तेव्हा तर तुम्ही गृहमंत्र्याचा राजीनामा नाही घेत का? जेव्हा 100 कोटीच्या वसुलीच्या संदर्भात 9 मार्च 2021 रोजी इतक्या मोठ्या प्रमाणावर सभागृहामध्ये प्रश्न मांडले की आज सचिन वाझे, तुम्ही त्या सचिन वाझेला हा ओसामा बिन लादेन आहे का? सचिन वाझेची वकिली केली बिना पैशाची, का वकिली केली? आणि आज देवेंद्रजीचा राजीनामा मागता. एवढी विस्मरण म्हणजे गजनीनी तुम्हाला म्हणावं की रिश्ते में तुम हमारे बाप लगते हो. काय बोलताय? अमरावती का दंगल झाली तेव्हा काय केलं? मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाला तेव्हा तुमचे वडील मुख्यमंत्री होते, का नाही दिला राजीनामा? यानंतर थेट जाणार आहोत खासदार संजय राऊत बोलतायत तिथे. नगरमध्ये महाविकास आघाडीची सभा आहे, तुम्ही स्वतः जाणार आहात का? माननीय उद्धव ठाकरे साहेब पोचतील. आमचे तिकडले जे प्रमुख नेते आहेत, चंद्रकांत खैरे असतील, अंबादास दानवे असतील, त्यानंतर मराठवाड्यातले आमचे सर्व उपनेते, जिल्हा प्रमुख ते उपस्थित आहेत. महाविकास आघाडीची सभा आहे आणि उगाच व्यासपीठावरती गर्दी करायची नाही. लोक प्रमुख नेत्यांचं भाषण ऐकतील, प्रचंड गर्दी होईल असं चित्र आहे आणि सभा शांततेत पार पडेल आणि सभेची तयारी पूर्ण झालेली आहे असं मी मगाशी पाहिलं. सर, काल ज्या पद्धतीत तुम्हाला धमकीचा मेसेज आला त्यानंतर सुरक्षा व्यवस्था तुमची सरकारकडून काही वाढवण्यात आली? अजिबात नाही आणि आम्ही मागितलीही नाही. सरकार हे विरोधकांच्या जीवाच्या बाबतीमध्ये अत्यंत बेफिकीर आहे आणि असायला हरकत नाही, कारण या सरकारकडून कोणतीही अपेक्षा करणं म्हणजे रेड्याकडून दुधाची अपेक्षा करण्यासारखं आहे. काढू द्या. सावरकरांनी या देशाला एक दिशा दिलेली आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन दिलेला आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जर भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबरचा मिंदे गट पाळणार असेल तर त्याचे स्वागत केलं पाहिजे. सावरकरांनी हिंदुत्वाचा विचार देताना पुरोगामी आणि विज्ञानवाद याचा एक महत्त्वाचा एक संदर्भ दिला. म्हणजे भारतीय जनता पक्ष असं म्हणते की गाय ही गोमाता आहे. सावरकरांना ते मान्य नव्हतं. गाय हा उपयुक्त पशु आहे आणि जर त्या गाय दूध देण्याची थांबली तर मग त्या गायीचं गोमांस खायला हरकत नाही, हा सावरकरांचा विचार होता. हा भाजपला मान्य आहे का? आणि असे अनेक विचार आहेत हिंदुत्वाच्या बाबतीत. सावरकरांनी शेंडी जानवराचं हिंदुत्व ते बाळासाहेबांनी पण स्वीकारलं नाही. सावरकरजीत होय ना, सावरकर यांना दाढी वाढवलेली आवडत नसेल, मग आता शिंदे दाढी कापणार आहेत का? सावरकरांनी सांगितलं होतं की हे दाढी वगैरे वाढवणं आपल्या धर्मात बसत नाही, कोणी वाढवणं, व्यवस्थित राहायचं चकचकीत. मग आता एकनाथ शिंदे वगैरे जे सगळे जे डॉक्टर मिंधे वगैरे लोक आहेत ते गुळगुळीत दाढी करून फिरणार आहेत का सावरकरांच्या यात्रेमध्ये? म्हणजे लोकांसमोर हे प्रश्न आहेत खूप. तुम्ही सावरकरांची गौरव म्हणजे सावरकरांची विचार यात्रा काढता. तुम्ही सावरकरांचं साहित्य वाचलंय का? आधी मिंदे गटानं सावरकर साहित्याचं पारायण करावं, बसावं, सावरकरांचं सगळं साहित्य वाचावं. अगदी त्यांनी मदनलाल धिंगराच्या संदर्भात जे लिखाण केलेलं आहे ब्रिटनमध्ये, त्यानंतर मॅक्झिम गोर्कीचं जे त्यांनी साहित्य इंग्रजीतून मराठीत केलेलं आहे, 6 सोनेरी पानं असतील, जन्मठेप असेल, इतर विज्ञानमध्ये लिखाण असेल, हे सगळं लिखाण एकदा डॉक्टर मिंधे आणि त्यांच्या 40 लोकांनी त्याचं बसून पारायण करावं आणि मग त्याने सावरकर यात्रा काढावी. आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा सावरकर विचाराचं पारायण करण्याची गरज आहे. उगाच काहीतरी आम्ही सावरकरवादी, तुम्ही सावरकरवादी असूच शकत नाही. बोला.
नहीं, आज छत्रपति संभाजी नगर में रैली हो रही है। महाविकास आघाड़ी की पहली रैली है और भी 14 रैली पूरे राज्य में होने वाली है। आज माननीय उद्धव ठाकरे जी वहाँ रैली को संबोधित करेंगे। अजित पवार जी हो गए, नाना पटोले जी हो गए, और मैं देख रहा हूँ कि रैली की पूरी तैयारी जोरदार तरीके से हो रही है और बहुत बड़ी रैली होगी। देखिए, वीर सावरकर हमारे लिए हमेशा एक आदर्श रहे हैं। हमने वीर सावरकर, क्या उनको सावरकर मालूम है क्या है, सावरकर का साहित्य क्या है, सावरकर जी का विचार क्या है, सावरकर जी का हिंदुत्व के बारे में विज्ञानवादी दृष्टिकोण क्या है, सावरकर जी गाय के बारे में उनके विचार क्या थे, क्या आपको सब मान्य है? तो आप सावरकर यात्रा करिए। सावरकर जी के बहुत से ऐसे विचार हैं। सबसे पहले सावरकर जी और आरएसएस का विचारधारा से कोई मेल नहीं खाता। ये दोनों में बहुत मतभेद थे। आरएसएस सावरकर जी का हिंदुत्ववाद मानते नहीं थे। तो ये कहाँ से आए विचार सावरकर के लेकर, कहाँ जा रहे हैं? हम है बाला साहब ठाकरे जी, हिंदू हृदय सम्राट, जिसने वीर सावरकर का हिंदुत्व लेकर आगे चले गए। हम सब हैं। हाँ, सावरकर जी को तो बहुत से ऐसे विचार थे, जैसे दाढ़ी बढ़ाना, ये सब बोलो, आदमी ने ठीक ठाक रहना चाहिए। वो दाढ़ी बीड़ी बढ़ाने वाले लोगों के खिलाफ थे। वो बोलते दाढ़ी सिर्फ छत्रपति शिवाजी महाराज को ही शोभा देती थी और किसी को नहीं। तो अब एकनाथ शिंदे दाढ़ी काट कर घूमेंगे? सावरकर की विचारधारा लेकर यात्रा में जा रहे हैं ना, तो क्या सुबह से वो लिखेंगे क्या एकदम चकाचक? देखिए ना सावरकर के, आप कौन सा भी फोटो में देखिए कैसे है उनके फोटो। सावरकर हमेशा बोलते थे, नागपुर के उनका स्पीच सुनिए, लोगों ने कैसा रहना चाहिए, क्या आचरण करना चाहिए। तो एकनाथ शिंदे ने सबसे पहले अपनी दाढ़ी कटवाई। सर, पवार साहेबांचं असं म्हणणं आहे असं इम्तियाज बघा की या राज्यात आणि या देशामध्ये प्रत्येक गोष्ट राजकीय अजेंड्यासाठीच होते। MIM ची स्थापना सुद्धा राजकीय अजेंड्यासाठी झालेली आहे। महाराष्ट्रातलं जे घटनाबाह्य सरकार आहे ते सुद्धा राजकीय अजेंड्यासाठी निर्माण झालेलं आहे। वीर सावरकरांची यात्रा जी निघते आहे ती राजकीय अजेंड्यासाठीच निघते आहे। या देशात, या राज्यामध्ये राजकीय अजेंडा नसलेली कोणती गोष्ट आहे त्यांनी सांगावं। सर, पवार साहेब असं म्हणतात, सर पवार साहेब असं म्हणतात, सर संभाजीनगर मध्ये घडवलेली दंगल सुद्धा हा राजकीय अजेंडाच होता। पवार साहेब असं म्हणतात की पवार साहेब असं म्हणतात की संजय राऊत माध्यमांशी बोलत होते आणि सावरकरांबाबतच्या मुद्द्यावरती त्यांना प्रश्न विचारले असता त्यांनी सावरकरांचं साहित्य भाजपच्या नेत्यांनी वाचलंय का, सावरकरांच्या विचाराचं पारायण करावं असा सल्ला देखील संजय राऊतांनी विरोधकांना दिलाय। आणखी अशा सविस्तर बातम्या आपण महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये पाहणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर। ब्रेकनंतर तुमचं स्वागत महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये। आता पुढची बातमी आहे। ठाण्यामध्ये पोलीस भरती परीक्षेत हायटेक पद्धतीनं कॉपी करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे। हा कॉपी बहाद्दर फोनद्वारे कॉपी करत असल्याचं निदर्शनास आलं। गव्हाच्या आकाराचा इयरफोन लावून परीक्षार्थी कॉपी करत होता आणि राबोडी पोलीस स्टेशनमध्ये या परीक्षार्थ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ती म्हणजे अटकेत असलेला परीक्षार्थी हा डमी परीक्षार्थी आहे। बालाजी कुसरळकर या परीक्षार्थीच्या जागी तो डमी परीक्षार्थी आला होता आणि या बदल्यात डमी परीक्षार्थ्यानं 10,000 रुपये घेतले होते। आता बातमी आहे समृद्धी महामार्गावरील अपघाताची। वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील महाबळा परिसरामध्ये समृद्धी महामार्गावरती ट्रकला भरधाव कारनं मागून धडक दिली। यामध्ये कारमधील 2 महिला डॉक्टरांसह एकाचा जागीच मृत्यू झालाय। हा अपघात रात्री 12:30 वाजताच्या दरम्यान घडला। समृद्धी महामार्गानं मालेगावहून नागपूरच्या दिशेने जात असताना वॅगनर कारनं धावत्या ट्रकला जबर धडक दिली आणि या अपघातग्रस्त ही कार एक महिला चालवत होती अशी देखील माहिती मिळाली आहे।
अंधारात समोरचा ट्रक दिसला नसल्यामुळे अतिवेगात असलेल्या कारच्या स्टेअरिंगवरून नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. अहमदनगर शहरातील गुलमोहर रोडवरती महावितरण कंपनीचा एक खांब अगदी धोकादायक बनलाय. रस्ता रुंदीकरणानंतर हा खांब रस्त्यावरती आल्यानं त्याला वाहनं धडकून अपघात होत आहेत. अशाच एका घटनेमध्ये वेगानं आलेला टेम्पो खांबाला धडकून उलटलाय. या अपघातात चालकासह 3 जण थोडक्यात बचावलेत. वेगानं येणाऱ्या वाहन चालकांना हा खांब लक्षात येत नाहीये, त्यामुळे वाहनं त्यावरती जाऊन आदळतायत. आठवड्यातून 1-2 तरी अपघात तिथे हमखास होत आहेत. प्रशासन कोणाचा बळी जाण्याची वाट पाहत आहे का, असा सवाल नागरिक करतायत. शिर्डीमध्ये पाळणा तुटून 5 जण जखमी झालेत. रामनवमीच्या निमित्तानं भरलेल्या जत्रेत ही दुर्घटना घडली. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे, तर इतर जखमींवरती साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ देखील समोर आलाय. शिर्डीमध्ये जत्रेतला पाळणा आणि त्यावरती अनेक जण आनंद लुटत असतात. मात्र कधी कधी हा पाळणा जीवावर देखील बेतू शकतो आणि तसंच काहीसं शिर्डीमध्ये घडलंय. आणि तिथे या पाळण्यामध्ये अनेक जण बसलेले होते. अचानक हा पाळणा तुटला आणि 4 जण यामध्ये जखमी झालेत. त्यांना साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आता मुंबई विमानतळावरची ही दृश्य पहा. हे विमानतळ नव्हे तर WWEचा आखाडाच वाटतोय. मुंबई विमानतळावरती पार्किंगच्या वादातून खासगी सुरक्षा रक्षकांनी एका ड्रायव्हरची चांगलीच धुलाई केली आहे. सोशल मीडियावरती मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. दरम्यान या प्रकरणी 6 लोकांना अटक झाली आहे. गणेश मोहिते, मोहन धोत्रे, किशोर, अनिल ठाकूर, सागर आणि फातिमा तुळे असं मारहाण करणाऱ्या आरोपींची नावं आहेत. मुंबई विमानतळाच्या बाहेरची ही दृश्य आहेत आणि तिथे एका ड्रायव्हरला खासगी सुरक्षा रक्षकांकडून ही अशी मारहाण करण्यात आली. वाद कोणता तर पार्किंगचा वाद होता आणि 6 ते 7 जणांनी मिळून या सुरक्षा रक्षकांनी मिळून या ड्रायव्हरला जबर मारहाण केली आहे. मुंबई विमानतळावरची ही दृश्य आहेत आणि हे विमानतळ आहे की कुस्तीचा आखाडा असंच चित्र दिसतंय. कारण एका ड्रायव्हरला या सगळ्या खासगी सुरक्षा रक्षकांकडून झालेली ही मारहाण आणि हे 7 ते 8 सुरक्षा रक्षक दिसत आहेत आणि त्यांनीच या ड्रायव्हरला कशा पद्धतीने मारहाण केली. आता नेमकी चूक काय आणि हा वाद कशामुळे झाला हे आपल्याला कळेलच. मात्र पार्किंगच्या वादातून ही मारहाण झाल्याची माहिती मिळते. बाचाबाची झाली आणि त्याचं पर्यवसान हाणामारीत झालंय.